नमस्कार, मी करिश्मा. एलव्ही न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहात एलव्ही न्यूज. 800 वर्षाचा वारसा पुनर्जीवित. ढालगाव ग्रामपंचायतीचा जलक्रांतीचा आदर्श. ढालगाव तालुका, कवठेमहांकाळ जिल्हा, सांगली. प्रतिनिधी. कवठेमहांकाळ तालुक्यातील ढालगाव ग्रामपंचायतीने विकास आणि वारसा संवर्धन यांच्या सुंदर संगमाचे एक अनुपम उदाहरण घालून दिलं आहे. गावच्या हृदयस्थानी विराजमान असलेले इसवी सन 1200 ते 1400 या हेमाडपंथी ऐतिहासिक बारव, जी अनेक दशकांपासून उपेक्षेच्या अंधारात हरवली होती, आता नवजीवनाची साक्ष देत उजळून निघाली आहे. यावेळी ग्रामपंचायत सदस्य व ज्येष्ठ पत्रकार सुरेश घागरे यांनी बोलताना सांगितलं की या बारव विहिरीमधील सर्व गाळ व कचरा पूर्णपणे काढून लवकरच बारव विहिरीच्या जीर्णोद्धाराचे काम हाती घेण्यात येईल. लोकनियुक्त सरपंच माननीय संजय घागरे यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली आणि संपूर्ण ग्रामपंचायत सदस्यांच्या अथक परिश्रमाने ही प्राचीन जलस्मारक पुनर्जीवित झाली. गाळ, कचरा, प्लास्टिक व वनस्पतींनी भरलेल्या या ऐतिहासिक वारशाला आधुनिक क्रेनच्या सहाय्याने शुद्धीकरण करण्यात आले. परिणामी शिल्पकारांच्या कुशल हस्तकलेचे अपूर्व नमुने, दगडी पायऱ्या, कोरीव खांब आणि भिंतीतील नयनरम्य देव्हारे पुन्हा एकदा तेजस्वी होऊन भूतकाळ आणि वर्तमान यांचा सुंदर मेळ साधत आहेत. उपक्रमाचे दूरगामी व ऐतिहासिक परिणाम. जलसुरक्षा व पर्यावरण संरक्षण. या उपक्रमामुळे उन्हाळ्यातील तीव्र पाणी टंचाईवर कायमस्वरूपी उपाय उपलब्ध होणार आहे. भूजल साठ्यात वाढ होऊन परिसरातील पर्यावरणीय संतुलन बळकट होण्यास मदत होईल. सांस्कृतिक वारसा जतन. अंदाजे 1800 वर्षापूर्वीच्या यादवकालीन शिल्प वास्तुकलेचा हा अमूल्य ठेवा पुढील पिढ्यांसाठी जपला गेला आहे. ही बारव केवळ जलस्रोत नसून आपल्या समृद्ध इतिहासाची जिवंत साक्षीदार आहे. या महत्त्वपूर्ण कार्यात ग्रामपंचायत सदस्य, स्थानिक व्यापारी वर्ग व उत्साही युवकांनी स्वयंस्फूर्तीने सक्रिय सहभाग घेतला. ढालगावच्या या जलक्रांतीच्या उपक्रमाचे जिल्हाभरातून मनपूर्वक कौतुक होत असून इतर ग्रामपंचायतीसाठीही प्रेरणादायी ठरेल असं मत व्यक्त केलं जात आहे. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आपल्या एलव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. एलव्ही न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे. ढालगावमध्ये बारोवीर एक ऐतिहासिक वारसा असणारं ठिकाण होतं. या विहिरीचा इतिहास काळामध्ये संदर्भ सापडतो. इसवी सन 1000 ते 1300च्या दरम्यान या विहिरीचं काम झालेलं असावा असा इतिहासकारांचा अंदाज आहे. ढालगावमध्ये 2 पुरातन मंदिर आहेत आणि ही विहीर, पुरातन मंदिर आणि या विहिरीचं कनेक्शन इतिहासामध्ये आपल्याला मिळून येतं. हेमाडपंथीय मंदिर म्हणून या मंदिरांनाही ओळखलं जातं आणि या मंदिराबरोबर या विहिरीचं कनेक्शन आहे. कारण कल्लेश्वराचं मंदिर आहे बाजूलाच आणि महादेवाचं मंदिर, अशी 2 मंदिर आहेत. आणि ही बारव विहीर त्या मंदिरासाठी पूजेला पाणी मिळावं या उद्देशाने या विहिरीची निर्मिती केली असावी असा अंदाज आहे. विजयनगरचं साम्राज्य, तिथं हेमाडे म्हणून एक प्रधान होता त्या साम्राज्यामध्ये आणि त्या प्रधानानं अशी अनेक मंदिरं आणि विहिरींचं बांधकाम केलेलं आहे, म्हणून याला हेमाडपंथी बांधकाम म्हणून ओळखलं जातं. या विहिरीची अवस्था दुरावस्था झाली होती. अनेक वर्षापासून विजयनगरच्या साम्राज्यामध्ये हेमाडी नावाचे प्रधान होते आणि त्यांच्या देखरेखीखाली अनेक ठिकाणी अशी पुरातन मंदिरं, जुन्या बारवांच्या विहिरींचं बांधकाम झालेलं दिसून येतं. ढालगावला ऐतिहासिक आणि जुनं गाव असल्याचा पुरावा म्हणजे मंदिर आणि जुनी हेमाडपंथी विहीर याचं आपल्याला उदाहरण बघायला मिळतं. मध्यंतरीच्या काळामध्ये गेल्या 25-30 वर्षामध्ये या विहिरीमध्ये कचरा पडलेला होता, झाडानं वेढलेली होती. अतिक्रमणाच्या विळक्यामुळं ही विहीर जास्ती कुणाच्या लक्षात येत नव्हती. अनेक दिवसापासून लोकांची मागणी होती की या विहिरीमधला कचरा काढावा, विहिरीचा जीर्णोद्धार व्हावा आणि हा ऐतिहासिक वारसा जपावा अशी लोकांची मागणी होती.
त्याप्रमाणे ढालगाव ग्रामपंचायतीमध्ये सरपंच संजय घागरे पाटील, सर्व आम्ही ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच सर्वांनी आम्ही निर्णय घेतला आणि ग्रामपंचायतीच्या निधीमधून या विहिरीचं काम करण्याचा निर्णय घेतला. गावातील नागरिकांनी आजूबाजूला विहिरीच्या काठावर ज्यांची खोकी होती त्यांनी आम्ही विनंती केल्यानंतर सहकार्य केलं आणि या विहिरीचं कामास आता सुरुवात झालेली आहे. येणाऱ्या काळामध्ये पूर्ण कचरा काढून विहिरीचा जीर्णोद्धाराचं काम होईल. त्याचबरोबर बाजूला कंपाऊंड आणि वरून जाळीचंही काम करण्यात येईल. पुरातन विभागाकडून सुद्धा या विहिरीमध्ये काही पडझड झाली असेल तर ते दुरुस्त करून पूर्ववत करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या एलव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त एलव्ही न्यूज. मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे.